नमस्कार मित्रांनो, बाजारामध्ये कंडोमचे भरपूर प्रकार आहेत किंवा तुम्ही कंडोम विकत घ्यायला जेव्हा जाता तेव्हा कुठेतरी तुम्ही शरमता, संकोच होतं। हे असं संकोच न बाळगता कंडोम केव्हा वापरायचा, कोणते कंडोम वापरायचे आणि का वापरावे ह्याविषयी आज आपण जाणून घेऊया। मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सतत मार्गदर्शन करीत आलेलो आहे। मित्रांनो, कंडोमचे 3-4 प्रकार असतात। एक थिन कंडोम असतात, एक डॉटेड कंडोम असतात, एक आपला इवन फिमेल कंडोम पण असतात आणि काही फ्लेवर्ड कंडोम असतात। आता फ्लेवर वापरणं, डॉटेड वापरणं किंवा थिन वापरणं हे आपल्या चॉईसवर अवलंबून आहे। पण मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही मिस्टर आणि मिसेस असाल, जर फॅमिली कपल असेल, थिन जे कंडोम असतात ते कपलने वापरलं चालेल। जर थिक कंडोम तुम्हाला वापरायचा असेल, जर तुमचे विवाहबाह्य कुठे संबंध असतील आणि तुम्हाला कोणत्याही लैंगिक आजाराची भीती असेल, HIV म्हणा, तुमचे एड्स म्हणा किंवा गनोरिया म्हणा किंवा सिफिलिस म्हणा किंवा अजून काही फंगल इन्फेक्शन, ल्युकोरिया असे काही आजारांची काही भीती असेल तर तुम्ही थिक कंडोम घातलेले चांगलं। आणि डॉटेड कंडोम जे असतात ते एक्स्ट्रा प्लेजर देण्यासाठी असतात की आपले जर व्हल्वा असते किंवा व्हाजानल वॉल असते याला जर थोडंसं म्हणजे डॉटमुळं ज्याला घर्षण होतं त्या घर्षणामुळं आणि क्लायटरिस ग्रंथी रब झाल्यामुळं स्त्रियांना चांगलं सुख मिळतं, चांगला आनंद मिळतो। त्यांना परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचण्यासाठी डेफिनेटली या डॉटेड कंडोमचा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वापर करून घेऊ शकता। जर विवाहबाह्य संबंध असतील तर डेफिनेटली तुम्ही कंडोम वापराच। विदाऊट कंडोम कितीही म्हणजे खात्रीशीर तुमची पार्टनर असेल तरी तुम्ही विदाऊट कंडोम सेक्स करू नका। कारण की आजच्या घडीला HIVच्या व्यतिरिक्त इतर पण आजार समाजामध्ये खूप फैललेले आहेत, तर या आजाराचा संसर्ग झाला नाही पाहिजे म्हणून कंडोम वापरणं अत्यंत योग्य आहे। त्यानंतर कंडोम वापरलं काही लोक असे करतात की कंडोम लावतात आणि जेव्हा ते नेमकं संबंध करायला जातात तेव्हा त्यांचा कंडोम फाटून जातो किंवा काहीतरी होऊन जातं, तर याच्यामध्ये काही भीती असते का? तर बघा, जनरली जे थिक कंडोम असतात ते फाटत नाहीत, पण जे थिन कंडोम असतात ते फाटू शकतात। म्हणून मी थिन कंडोम जे तुम्हाला सांगितलं ते मॅरिड कपलमध्येच सांगितलं। जर तुम्हाला प्रेग्नन्सी नको आहे तर मला वाटतं की थिक कंडोम वापरलेलं बरं राहणार, त्याच्यामुळे तुम्ही थिन कंडोम वापरू नका। आणि जर तुम्हाला जर कंडोम वापरून जर तुमची म्हणजे जे कामकीड आहे, तुम्हाला स्टॅमिना वाढवायचा आहे किंवा लाँग टाईम चाललं पाहिजे असं ते वाटत असेल तर बरीच मार्केटला जसं लाँग लास्ट, एक्स्ट्रा टाईम, नॉट आऊट असे भरपूर कंडोमचे नावं आहेत। मी काही त्यांना प्रमोट करत नाही आहे, पण असे 3-4 कंडोम मार्केटला उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये लायडोकेन जेली असते। त्या लायडोकेन जेलीमध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही कंडोम लावता तेव्हा जो आपला त्वचेचा भाग असतो, आपल्या स्किन असते आपल्या लिंगावरची, ती थोडी बधीर होते आणि त्या बधीरतेमुळं आपल्याला जे स्टिम्युलेशन जे मिळतात स्त्रियांच्या ऑर्गनमधून ते आपल्याला कमी संवेदना जाणवतात आणि त्याच्यामुळं आपल्याला डिले इजॅक्युलेशन करण्यासाठी डेफिनेटली हे कंडोम आपण वापरू शकतो। तरी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कंडोमबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही केव्हाही विचारू शकता। धन्यवाद मित्रांनो। हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा।